प्रतिक्रिया दिल्या जात आहेत मतदारांकडनं। एकीकडे मार्कर पेननं लावलेली शाई ही बोटाची पुसली जाते असा आरोप आहे। त्यानंतर काही मतदार हे आपलं नाव मतदार यादीमध्ये मतदान केंद्रावरती सापडत नाही म्हणून हैराण आहेत। मात्र आता पुण्यामध्ये आधार कार्डवरील नाना काय सध्या परिस्थिती आहे, किती बोगस गेले 1.5-2 तासापासून आमचे सर्वांनी जिजुरीमध्ये काही लोक पकडली। जिजुरी जवळ 500-700 लोक त्या ठिकाणी होती। वेगवेगळे जिजुरीत काही लोक होते त्या ठिकाणी वेगवेगळ्या गाड्या उस्मानाबाद असन, लातूर असन, बीड असन या वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्या ठिकाणी मतदार आणून त्यांना बोगस आधार कार्ड आलेले मतदार कुठले एक मिनिट बनवलेलं आहे आणि आधार कार्ड आपण पाहतोय की या ठिकाणी सध्या बोगस मतदार जे आहेत। कुठून आलात तुम्ही? आलात कुठून आलात? हॅलो, कुठून आले तुम्ही? हा कुठून आलात? साहेब इथं धरले मला। त्याला बोलवायचं थांबा, फोन घ्या। हे घ्या साहेब, कुठून आलात? कुठून तुम्ही? बोला। थांबा ना एक मिनिट। मी जेजुरीहून आलो, जेजुरीला कामाला आहे। हा, काय सांगितलं येताना? मतदान करायला या म्हणून। तुम्ही राहिला कुठं? करायला कोणाला अजून सांगितलं नाही, ते आले नेमकं कार्ड दिलंय दुसऱ्याकडे। आम्ही काय राहायला इकडेच असतो पण जेजुरीला कामाला आहे। हा आहे ना, ते काय कार्ड आले की आमची। तुम्हाला कार्ड कधी भेटले? भेटले नेमके राहिला किती वर्षांपासून? नोंदणी कुठे केली होती? नोंदणी कुठे केली होती? नोंदणी इथंच केली होती आपल्या आमच्या प्रकाश मोहिते म्हणून नाव आहे, त्यांनी केली होती। हो आता मग जेजुरीहून आणले होते? हो, किती लोक आले? दोघं आम्ही आलो। काय नक्की आरोप काय? किती लोक आलेले? पोलीस स्टेशनला येतात। किती लोक आलेले आहेत? आले किती लोक? जवळजवळ आमचा अंदाज आहे की 1,500 ते 2,000 लोक आणलेले त्यांनी पकडल्या तेव्हा 1,500 ते 2,000 लोक आणलेले त्यांनी। आम्ही आता पोलीस स्टेशनला एका गाडीत भरून दिलेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की हे सगळे आणलेले मतदार जे आहेत ते त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी आम्हाला आणण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की शिंदे गटाचे शहराध्यक्ष जे आहेत ते नाना भानगिरे यांनी आरोप केलेला होता की या सगळ्या परिसरामध्ये या महिला ज्या आहेत त्या महिलांना आणण्यात आलेलं होतं। आपण पाहतो की सगळा गोंधळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला बोगस मतदान जे आहे त्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे असं शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा आरोप आहे। काही लोक जे आहेत ते पकडून देण्यात आलेले आहेत। पकडलेल्या लोकांना कुठं नेले? काही राज्यश्री शाही बँक पाशी काही लोक, काही चौकीला नेलेले, काही जिजुरीत पकडून ठेवलेले, काही वेगवेगळ्या खाणीव या लोकांनी ठेवलेले आणि बऱ्याचशा ठिकाणी आता आमचे कार्यकर्ते वेगवेगळ्या गाड्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले आलेले हो का, ते आम्ही पकडलेलं सगळं। हे पहा, या अशा पद्धतीनं हे पैसे त्याचबरोबर आधार कार्ड हे सगळं पकडण्यात आलेलं आहे। नाव घ्या। हा. म्हणजे हे काय चिठ्ठी? पैशाची अमाऊंट हे बघा, बीड। आपण पाहतोय की अशा पद्धतीनं आधार कार्ड याच्यावरती पत्ता बीडचा पाहायला मिळतोय। हा. अहमदनगर। तुम्ही हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दाखवा। आता निवडणूक आयोगाला दाखवणार, निवडणूक आयोगाने ही प्रक्रिया थांबवली नाही तर आमच्या पद्धतीने आम्ही करणार काय? लोकशाहीला घातक असा प्रकार या ठिकाणी घडलेला आहे। निश्चितच राष्ट्रवादी लोकांनी हे चुकीचं कृत्य करून या ठिकाणी बोगस मतदान केलं। ज्या शाळेमध्ये बोगस मतदान झालं असेल ते ताबडतोब या ठिकाणी निवडणूक आयोगाने या ठिकाणी थांबवलं पाहिजे। अन्यथा आम्ही सर्व पक्षीय राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी केलं। हो, त्यांनी स्पष्ट सांगितलं ना, त्यांचे ते सगळे रूम बिम त्यांचेच आहे। तिथे आता गेलं तर राज्य शाहू बँकचे तर त्यांच्याच प्रॉपर्टी आहे, त्या जाऊन चेक करा, सगळे पकडलेले ते पोलिसांनी आहे। पण काय आम्ही तिथं ठेवल्यात, तिथं दरवाजे बंद करून। आता जर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना माहिती नाही का की बोगस मतदार यादीमध्ये आहे, त्याची खातरजमा करावी किंवा हे 2 जिल्ह्यात मतदान चेक करायला पाहिजे। बीड, लातूर बरेच वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले, त्यामुळे आता निश्चितच त्याचं कोल्हापूरचे बी काय हे अशा असंख्य ठिकाणचे बोगस मतदार त्या ठिकाणी आलेले आहे। आता आम्ही निवडणूक आयोगाकडे सगळं सादर करणार आहे। आधार कार्ड डुप्लिकेट आहे, निश्चितच निवडणूक आयोगाने याची दखल घ्यावी। ज्या